नमस्कार. जौहर मराठी न्यूजमध्ये मी राम रघु शकते सगळ्यांचे स्वागत करतो. मुख्यतः आज आपण आलेलो आहोत बडनेरामध्ये. बडनेरा हा येथून रवी राणा हे आमदार आहेत आणि नवनीत राणा अमरावतीच्या खासदार सुद्धा आहेत. या दोघांच्या मिळून काय विकास केला आणि इथल्या लोकांचे काय मत आहे ते जाणून घेऊया. त्यासाठी आपण आज इथं नमस्कार सर. त्याबद्दल धंदे पाणी अच्छा सर. अच्छे. हाँ कोई महंगाई की वगैरह कुछ मार वगैरह? सर, महंगाई की मार तो नहीं है, जैसा जैसा आवक बढ़ी है वैसा वैसा उसी की बढ़ी है ना. वो बड़ी है भाई आज मोदी सरकार जो बांट रही है फ्री में अनाज राशन 2029 तक डिक्लेयर कर दिया उसने सर. तो क्या बोलते हैं इस बार का इलेक्शन पे क्या असर पड़ेगा कि इसका? असर तो गिरना चाहिए. जनता त्रस्त है, लेकिन जनता समझ रही है कि महंगाई भी है तो शायद भाव भी मिल रहे हैं उनको. पहले शासन के अंदर कपास को उतना भाव नहीं था जितना अभी भाव है. तुअर के रेट भी आज ज़्यादा है तो काश्तकारों को भी पैसा अच्छा मिल रहा है. तो क्या लगता है आपको कि इस साल भाभी की सरकार फिर से रिपीट होंगी? यस सर. भाभी नहीं, कमला भाई. इसीलिए भाभी. कमला भाई इसलिए भाभी. हाँ, जो कमल से खड़ा है वही वही कैंडिडेट है हमारा. यानी मोदी जी की हवा अभी भी चल रही है. 100%. काय म्हणते? धन्यवाद. ठीक आहे. ठीक आहे. काय म्हणते निवडणुकीची हवा कोणाची आहे सध्या इथं? आमच्या इथं बळवंत वानखडे आणणारा रोजगारची लय कमी आहे. बीजेपी रोजगार दिले नाही काहीच. आणि युवा शिक्षित पुरा बेरोजगार झाला आहे. आम्ही आणणार बळवंत वानखडे. नमस्कार. नमस्कार. वोट वगैरे देता काय? वोटिंग करता काय? काय म्हणते यावर्षी माहोल कोणाचा वाटते? काय जागा कोणाचं हा नाव कोणाचं काय येईल कोण येईल काय सांगता नाही येत. काही सांगता नाही येत. किती पॉईंट झाले आपल्याला वोटिंग करून करता? आणि माझं 81 वर्ष चालू आहे. 81 वर्ष चालू आहे. इतक्या वर्षात तेव्हापासून माझं मत पडते तेव्हापासून वोटिंग करत आहे. तर इतक्या वर्षातून खूप सरकार बदल पाहिले आपण. हो मोदी सरकारमध्ये काही फरक वाटते काय? ठीक आहे ते चांगलं आहे. चांगला आहे. सध्या राणाजींचा आहे, रवी राणाचा मतदारसंघ आहे ना. हा. तर मग काही विकास वगैरे होत आहे का याच्यात? विकास वगैरे खूप केला त्यांनी. केलं का? खूप विकास केला. यावेळेस काही नवनीत चान्स वाटतात का तुम्हाला? होती का परत खासदार? ती यायला पाहिजे कारण खूप चांगली बाई आहे ती. चांगली बाई आहे. अर्ध्या रात्री त्याच्या घरी गेलं ना तर मदत करतात. म्हणजे गरिबासाठी दार उघडेच असतात. ही चांगली बाई ती यायला पाहिजे. ती यायला पाहिजे माझं मत आहे. असं तुमचं मत आहे. धन्यवाद. क्या बोलते? क्या किसका माहौल चल रहा है अभी? माहौल सिर्फ भाभी. एक भाभी ही का नाम. माहौल है. एक ही नाम. एक ही नाम नवनीत राणा. नवनीत राणा. एक आप ही. प्रॉपर यहाँ की? नहीं, मैं यहाँ का तो नहीं हूँ. मैं रहने वाला यूपी का हूँ. हाँ हाँ लेकिन मुझे 10 साल हो रहे हैं यहाँ रहते हुए. हाँ हाँ लेकिन जो मैंने देखा है हाँ 55 जब से रह रहा है यहाँ पे हाँ. सिर्फ नवनीत राणा. बाहर गांव रहता, मेरे घर पर राशन आता, दिवाली का हर टाइम सब आता. सब आता. जो भी सुविधा यानी सब मोदी जी से खुश है. खुश. मोदी जी से तो है ही खुश, लेकिन नवनीत राणा से ज्यादा खुश. इलेक्शन वोटिंग से यहाँ है. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. काय म्हणते कसं काय काम वगैरे आहे इथं? हो, नवनीत भाभीने जे मागील 5 वर्षामध्ये काम केलेलं आहे अपक्ष राहून, आता तर सध्या तर मोदीजींची त्याला हे भेटलेलं आहे कमळ चिन्ह. त्यामुळं पूर्णपणे असं आहे की बा ते नक्की 100% या अमरावतीचं अजून भवितव्य अजून उज्ज्वल करण, तरुणांना अजून रोजगार इथं प्राप्त होणार. आणि मोदीजींच्या याच्यात देश पुढं चढतच आहे. त्यामुळं अजून हाताला हातभार लागून ते विकासाचं काम अजून होणार. जय श्रीराम. नमस्कार दादा. नमस्कार. बोला. काय म्हणते कसं काय चालू आहे? चांगलं झालं ना. काय करता आपण? मी गाडी चालवतो. गाडी चालवता. रोजगार मिळत आहे काय? रोजगार चांगले आहे ना. चांगले आहेत. काय म्हणते विकास वगैरे काही मोदी सरकारच्या मध्ये काही झालेला आहे की नाही झाला? विकास झालाय ना. विकास झालेला आहे. हो. राणांनी केलेला आहे का विकास? नाही, वरतून झालाय. वरतून झालेला आहे. हो. म्हणजे मोदी सरकारवर मोदी सरकार चालेल हे आहे. मग यावेळेस राणाबहीण कमळावर उभे आहेत, तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? वोटिंग 24 तारखेला भेटेल का त्याला? आता काय सांगा, त्याच्या समोर आहे जनता आहे. जनता आहे. हो, मग बाकी काही बाकी विकासासाठी तर वरतूनच झालाय विकास. म्हणजे वरची सरकार आणि खालची सरकार सारखे विकास होण्याचं वाटते. नाही, अलग अलग असली तर होते ना. वरतून होते. वरतून
बळवंत भाऊ वगैरे आले चांगला आहे ना. चांगलं आहे. हो. आणि नवीन माणूस पाहिजे नाही एखादी. आणि आंबेडकरांचे नातू जे आहेत सध्या त्यांच्यासाठी काय ते नाही भाऊ, ते नाही. हा ते नाही माहिती. वंचितसाठी काही नाही काय? नाही येऊ शकते ते, काही सांगता येईल. नमस्कार दादा. काय म्हणते माहोल कसा आहे, कुणाचा आहे यावेळेस, काही हवा वगैरे आयडिया नाही साहेब. आयडिया नाही आहे? वोटिंग करता ना तुम्ही? वोटिंग करतो ना. वोटिंग करता? हो. कोण येईल असं वाटतं तुम्हाला? कोण येणार, जो काम करा तो येणार तर. हा रवी राणा इथून आमदार आहेत, याच मतदारसंघातून आहेत ना? हो. तर रवी राणांचे काम आहेत का काही? राणाची कामं आहे ना. आहेत काय? हो आहे ना. मग भाभी रिपीट करेल असं वाटते का? हा भाभी येईल असं वाटते का? आम्ही येणार. हा येणार ना. येणार येणार. येणार. मोदींचे कामामध्ये आपण खुश आहे काय, नाराजी आहे का मोदीजींवर? नाही बा. नाराजी नहीं, खुशी नहीं. खुशी नहीं, नाराजी नहीं है. ये कैसा चल रहा है? बेरोजगारी में ध्यान कम है, मिला जुला के ठीक है. अभी राणा जी के बारे में क्या ख्याल है यहाँ पे? नवनीत राणा है. हाँ हाँ संभावना है. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. काय म्हणता, हे वोटिंग वगैरे करता काय? हो करतो ना. करता. हो. काय म्हणते, कोणाचा माहोल वाटते? नवनीत राणा, बीजेपी, मोदी. बस 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 मोदी. मोदींनी केलेल्या कामाबद्दल पण खुश आहे. हो मोदी. आपल्या इथं कामं वगैरे झाली आहे काय? हो झाले ना, ठरले कामं झाले आमच्या इकडे, घर बांधून भेटले, सगळं झालं. गरिबांचा फायदा होता का या हो सरकारमध्ये? गरीबाचा फायदा उराला ना. नवनीत राणा किराणा वाटत आहे. आणखी काय पाहिजे लोकांना, गरीब लोकांना कोण वाटून दिला आतापर्यंत? किराणा म्हणजे जे आपल्याला भेटत आहे हा दिवाळीत. हो दिवाळीत भेटत हो. म्हणजे मोदी सरकारकडून मिळाले. हो कंट्रोल फ्री झालं सर. कंट्रोल फ्री झालं. हो चांगली गोष्ट आहे. याच्यामुळे गरिबांना फायदा होत आहे का या गोष्टीचा? वा सर फायदा होता ना गरिबांना, म्हणून तर म्हणत आहे ना. परत भावी रिपीट करत हो वाटते. भाभी रिपीट. बोलो दादा, क्या बोलते? यही बोलना कि भाई लोगों को 5 से 10 साल में बहुत परेशानी तकलीफ हुई, बहुत लोग कोई विकास नहीं है, कोई किसकी सुनवाई नहीं है, इंसानियत की कोई कदर नहीं है, और इंसान की कोई वैल्यू नहीं है. पानी की वैल्यू है बल्कि इंसान की वैल्यू नहीं है. जो अपने रवि राणा वगैरह को विकास पे कोई ध्यान दिया ही नहीं. कोई ध्यान नहीं है. बस मुस्लिम ही कर रहे हैं. बस दूसरा कुछ भी नहीं. ना हिंदू और मुस्लिम कर रहे बात. रवि क्या अभी कौन लगता है आपको पैसा? सिटी भी देंगे तो पंजे को. सिटी या पंजा? बस आपसे क्या बोलते, धंधे वगैरह कैसे चल रहे हैं? क्या है, बस जैसे चलना तो वही कर रहे. रोजी नहीं कर रही है क्या? रोजी रोटी निकालने का फिर बैठे अपन. बैठे. हाँ, क्या बोलते, इलेक्शन का माहौल क्या बोलते? इलेक्शन वाले आदमी नहीं है अपन. नहीं क्या? नहीं. वोटिंग नहीं करते क्या? वोटिंग नहीं करेंगे? वोटिंग करते हैं, वोटिंग जब वोटिंग का टाइम आता हाँ, अब किसको देना है वो दे दीजिए. जब देंगे. हाँ. बाकी कुछ विकास वगैरह नहीं ये- नहीं कहा जबरदस्ती किसी को बदनाम करना, जबरदस्ती हम इसको चला रहे हैं उसको चला रहे हैं, हाँ हाँ तो मजे की बात नहीं है इसमें. अपना वोट है, अपन किसको दे सकते हैं. हाँ. बाकी विकास वगैरह क्या बोलते हैं, विकास हुआ है कि इधर ऐसा लग रहा है क्या 5 साल में कुछ? नहीं, किसके बारे में कुछ भी नहीं बोलते. कोई अपने घर को अनाज लाके भर नहीं देता. नहीं. वो अपना काम ऐसा काम है. बाकी जो अभी अनाज की स्कीम वगैरह चालू है वो सब मिल रहा है कि नहीं मिल रहा कुछ? कहा है किधर है, किसको बांटे किसको नहीं. नहीं क्या, किसके बारे में कंट्रोल वगैरह मिल नहीं रहा? सब घाटा है बोलते इधर. हो गया. घाटे में काम चलो.